आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक आज 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टीव्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। ह्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। थँक्यू। आज दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला। त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंट बरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो। इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय हाती यश येत नव्हतं। नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खाजगी मालकीचे ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता। नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे। त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडेस्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं। त्यांना हवं नवं ते रात्रीचे